हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. एका छानशा रेसिपी शो मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्र, तुम्हाला माहिती आहे की आम्ही तुम्हाला छान छान रेसिपी दाखवतो. आता या रेसिपी दाखवण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले आवडते शेफ प्रवीण. प्रवीण, नमस्कार प्रेक्षक. बरं प्रवीण, मला सांग की आज आपण स्पेशल असं वेगळं काय करणार आहोत? हो नक्कीच. आज मी प्रेक्षकांना दाखवणार आहे व्हेजिटेबल हैदराबादी बिर्याणी आणि कोकोनट रायता. तुम्हाला माहिती आहे की याची लज्जत किती असेल, किती छान लागणार आहे. पटकन आपण साहित्य पाहून घेऊया. नक्कीच. साहित्य आहेत शिजवलेला बासमती राईस आहे, शिजवून घेतलेल्या भाज्या आहेत, कांदा पेस्ट आहे, पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट आहे, आलं लसूण पेस्ट आहे, ड्राय नट्स आहेत, अख्खा गरम मसाला आहे, बिर्याणी मसाला आहे, दही आहे, फ्रेश क्रीम आहे, तूप आहे, मीठ. सर्वप्रथम आपण काय करायचं, एका कढईमध्ये तूप घेऊयात. तूप चांगलं विरघळलं की आपला हा इथे चिरलेला कांदा आहे, स्लाइस केलेला कांदा आहे, तो मस्त ब्राऊन करून घेऊयात. ओके. स्लाइस केलेला कांदा ऍड करून घेऊयात. थोडं हलवत राहूयात. हा थोडासा तांबूस कलर आला की याचा आपण फ्लेम थोडा स्लो करून घेऊयात. बरं. तर आपला हा कांदा ऑलमोस्ट तांबूस कलरचा झालेला आहे. आता थोडासा अजून ब्राऊन कलर आला की याला आपण काढून घेऊयात. बरं प्रवीण, या रेसिपीला किंवा या डिशला किती वेळ लागतो साधारणतः? साधारणतः एक 20 ते 25 मिनिटं. ओके. तर आपला हा कांदा ब्राऊन झालेला आहे मस्त. आपण याला काढून घेऊयात. बरं. छान असा ब्राऊन कांदा रेडी आहे आपला. पहिली स्टेप हे रेडी करणं. दॅट्स इट. आणि तुमच्या पेस्ट ज्या मी रेडी करून आणलेल्या आहेत, हां, त्या तुमच्या रेडी असल्या पाहिजेत. येस. एक आपण पुदिनाची चटणी आपण आहे इथे. हो, पुदिना आणि कोथिंबीर. पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट आहे. ओके. तर हा आपला ब्राऊन कांदा रेडी आहे. आपण इथे ठेवूया साईडला. ओके. पुढची प्रोसिजर आपण चालू करूयात. सर्वप्रथम आपण अख्खा गरम मसाल्यापासून स्टार्ट करूयात. बरं. तर हा आपला अख्खा गरम मसाला ह्याच तुपामध्ये आपण ऍड करून घेऊयात. तो छान असं तडकला की मग आपण जिंजर गार्लिक पेस्ट आणि बाकी आपल्या अनियन पेस्ट आणि कोथिंबीर आणि पुदिनाची पेस्ट आपण त्याच्यामध्ये ऍड करूयात. हो. छान असं गरम झालेलं आहे. आपण जिंजर गार्लिक पेस्ट आता याच्यामध्ये ऍड करूयात. जिंजर गार्लिक पेस्ट साधारण 1 चमच. आलं लसणाची पेस्ट आपण ऍड केलेली आहे. गरम मसाला ऑलरेडी आहे त्यात. व्यवस्थित तेलामध्ये ही आलं लसणाची पेस्ट म्हणजे सेपरेट झाली, व्यवस्थित तेलामध्ये मिक्स झाली की मग आपण कांदा पेस्ट त्याच्यामध्ये ऍड करून घेऊया. बरं. तर आपण कांदा पेस्ट ऍड करून घेऊयात. कांदा पेस्ट साधारणतः 3 चमच कांदा पेस्ट आपण याच्यामध्ये ऍड करून घेऊयात. यामध्ये फक्त कांदा आहे? हो, फक्त कांदा आहे आणि याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे मी. बरं. आता हा कांदा पण मी अगोदर जुलियन कापून म्हणजे स्लाइस करून त्याला ब्राऊन करून घेतलेला आहे आणि नंतरला त्याला मग ग्राइंड केला आहे. तर कांदा ग्रेव्ही आपली म्हणजे इथे म्हणजे ऑलमोस्ट शिजलेलीच आहे. अगोदरच शिजलेली आहे ती, पण त्याच्यामध्ये व्यवस्थित म्हणजे डिझॉल्व केली त्याच्यामध्ये. जिंजर गार्लिक पेस्ट आणि कांदा पेस्ट हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता पूर्णपणे एकजीव व्यवस्थित करून घ्या, तेव्हा ती त्याची लज्जत वाढेल. आता यानंतर आपण कोथिंबीर आणि पुदिना ह्याची पेस्ट ऍड करून घेऊयात. साधारणतः 3 चमच ऍड करून घेऊयात आपण कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट.
व्यवस्थित शिजवून घेऊयात. थोडस ग्रीनिश जास्त होईल का? हो, हैदराबादी बिर्याणी म्हटलं तर थोडंसं हिरवा कलर त्याच्यामध्ये असतोच. बरं. हो. व्यवस्थित शिजवून घेऊयात. तर आपली कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि ती मस्त एकजीव पण झालेली आहे. ह्यानंतर आपण टाकणार आहोत बिर्याणी मसाला, साधारणतः अर्धा चम्मच. ह्या मसाल्याला पण व्यवस्थित शिजवून घेऊयात. बिर्याणी मसाला ऍड केल्याबरोबर त्याचा जो फ्लेवर आलाय तो तो पटकन आपण हो. बघू शकतो किंवा आपण इथे आपल्याला जाणवू शकतो. हो, प्रेक्षकांना तर ते बनवल्यावर कळेल त्याला. कळेल. या सेटवर जर तुम्ही असतात तर तुम्हालाही कळलं असतं. हा काय मस्त फ्लेवर आलेला आहे याचा. साधारणतः 2 स्पून. आणि यासोबतच आपण क्रीम पण ऍड करून घेणार आहोत. बरं. आपण ही क्रीम याच्यामध्ये ऍड करून घेऊयात. छोटा स्पून दिलेला आहे त्यामुळे आपण साधारणतः 4 स्पून क्रीम ऍड करूयात. बरं. हे पण मग याच कीच पण आपण आता रेसिपी बनवतोय तर त्याच्यामध्ये मी सांगितलं त्याचं प्रेक्षकांना, तर प्रेक्षकांनी नोट करूनच घेतलं असेल ते. क्या बात आहे. हा. पण आता ह्याचा जो कलर आहे तो पुन्हा लाईट ग्रीन कडे वळलेला आहे. Light green कडे कारण आपण क्रीम टाकलेलं आहे थोडंसं. फ्रेश. तर ही फ्रेश क्रीम आपण ऍड करून घेतलेली आहे. थोडं शिजवून घेऊयात आणि आपल्या उरलेल्या भाज्या त्या भाज्या याच्यामध्ये आपण ऍड करून घेऊयात. तर ह्या शिजवलेल्या आपल्या भाज्या आहेत. गाजर, फ्लॉवर, फरसबी, वटाणे. हा, हे आपण याच्यामध्ये ऍड करून घेऊयात. सध्या सीझन आहे त्यामुळे अशा भाज्या तुम्हाला अगदी इझिली मार्केटमध्ये मिळतील. हो. त्यामुळे त्याचा वापर तुम्ही नक्की करू शकता. भाज्या आपल्या शिजलेल्याच आहेत त्यामुळे याला वेगळं असं काही शिजवायची गरज गरज नाही. नाहीये. हो, तर आपली ही ऑलमोस्ट ग्रेव्ही, बिर्याणीसाठी लागणारी तयार आहे. ग्रेव्ही तयार आहे. व्यवस्थित फक्त आपण मिक्स करून घेऊयात ग्रेव्हीमध्ये, जेणेकरून आपला जो ग्रेव्हीचा फ्लेवर आहे ह्या भाज्यांमध्ये पण मिक्सअप होऊन येईल. तयार आहे. आपण मीठ टाकूया याच्यामध्ये थोडंसं, साधारणतः हाताने टाकूयात आपण 1-2 चिमूट. मिक्सअप करूयात व्यवस्थित. आता फायनली आपण आपला हा शिजवलेला बासमती राईस ह्याच्यामध्ये ऍड करूयात. ओके. जनरली हे आपण स्पेशल कुकरमध्ये केलेला जास्त चविष्ट की कढाईमध्ये किंवा अजून कशामध्ये केलं तरी चालेल? नाही, नॉर्मली कसं ना कढईमध्ये केलेला चांगला, पण तुम्हाला जर लेअर बिर्याणी वगैरे बनवायची असेल ना तर त्याच्यामध्ये कसं कुकरमध्ये जरी टाकलं तरी पण चालेल, म्हणजे लेअर करायचं असेल तर तुम्हाला, तर त्याच्यासाठी आपली ग्रेव्ही वेगळी सेपरेट ठेवायची आणि हा आपला राईस हा सेपरेट करून घ्यायचा. जसं मी आता म्हणजे राईस त्याच्यामध्ये मिक्स केलाय कारण मी क्वांटिटी माझी थोडीशी कमी आहे त्यामुळे ते मिक्स हवंय. हो, मिक्स हवंय. तर जेव्हा आपण नॉर्मली क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल आणि लेअर बिर्याणी बनवायची असेल तर ग्रेव्ही वेगळी आणि राईस वेगळा, आणि नंतरला मग जेव्हा आपली ग्रेव्ही आणि हा राईस जेव्हा रेडी असतो त्यावेळेस एखाद्या कुकरमध्ये किंवा एखाद्या कढईमध्ये वगैरे प्रथम राईस घालून घ्यायचा, त्याच्यानंतरला मग ग्रेव्ही, पुन्हा राईस आणि पुन्हा ग्रेव्ही. जसं म्हणजे तुम्हाला किती लेयर्स वगैरे बनवायचे, म्हणजे 2 लेयर्स किंवा 3 लेयर्स, पण टॉपला तुमचा राईस राहील. हो. आणि मध्ये आपल्या लेअर करताना हे ड्राय नट्स मी इथे ठेवलेले, ते ड्राय नट्स, पुन्हा तो कांदा मी करून घेतलेला आहे ब्राऊन, तो प्रत्येक लेअरला टाकत जायचा, स्प्रिंकल करत जायचा. असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर आपण हा राईस ह्याच्यामध्ये ऍड करून घेतलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. थोडंसं मीठ
ह्याच्यामध्ये मी ॲड करून घेतो अजून. बरं. कारण मगाशी म्हणजे मी सांगितलेलं की मी राईस शिजवून घेतलाय, पण राईसमध्ये मी मीठ मीठ टाकलं नव्हतं. टाकलं नव्हतं, त्यामुळे मी आता मीठ ॲड करून घेतलं. हा राईस आपला व्यवस्थित शिजलेला आहे. तर आपली ही बिर्याणी रेडी आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. प्रवीण, हम्म. मस्त छान सुगंध आलेला आहे. हो. पण मला माहिती आहे खाताना तेवढीच मजा येणार आहे. तू किती खाणार आहेस सांग, मी तुझ्यासाठी काढतोय मी. क्या बात आहे. खरं सांगू ना, अशा रेसिपी शो मध्ये जेव्हा असा शेफ म्हणतो की हे तुझ्यासाठी करतो, तर इतकं छान वाटतं ना. काय सांगतो तुम्हाला. आ हा हा. मग तू आता सांग किती काढू बस. मला वाटतं एवढं बस झालं. ठीक आहे. तर आपली ही बिर्याणी रेडी आहे. आता आपण याला गार्निश करून घेऊयात. ठीक आहे. तर हा आपण मगाशी कांदा ब्राऊन करून घेतलेला आणि हे माझ्याकडे ड्राय नट्स आहेत. ठीक आहे. तर हे थोडेसे ड्राय नट्स आपण याच्यावरती स्प्रिंकल करून घेऊयात. जर प्रेक्षकांना म्हणजे अगोदरच याच्यामध्ये टाकायचं असेल तर ॲड करू शकता, किंवा तुम्हाला असं स्प्रिंकल जरी वरतून करायचं असेल तरीही करू शकता. बरं. तुमच्यावरती आहे. आणि हा कांदा, हा जो कांदा आपण असा केलाय ह्याचं एक विशेष काही महत्व आहे असं. विशेष काही महत्व म्हणजे हा आपण ब्राऊन जो कांदा केलेला ना, याची चव वेगळीच लागते असं. आणि मोस्टली कोणतीही बिर्याणी असली की हा असा ब्राऊन कांदा वापरलाच जातो, कारण त्याची चवच वेगळी आहे. ओके. आणि ह्याला आपण मिक्स नाही करत. जेव्हा आपण मगाशी सगळं शिजवलं तेव्हा मिक्स नाही. ह्याला आपण वरून स्प्रिंकल करायचं. पण तुम्ही जेव्हा लेअर वगैरे बिर्याणी बनवता किंवा दम बिर्याणी वगैरे बनवता, त्यावेळेस तुम्ही म्हणजे त्या लेअर बिर्याणी प्रत्येक लेअर मध्ये हा कांदा स्प्रिंकल करून घ्यायचा. हो. ओके. क्या बात आहे. वाव. तर आपलं हे डेकोरेशन गार्निश रेडी आहे बिर्याणीचं. त्याच्यासोबत मी काही काकडी, गाजर आणि ग्रीन कॅप्सिकम म्हणजे आपली हिरवी शिमला मिरची. हा. तर ही मी अशी बारीक कापून घेतलेली आहे. पण मला सांग, हे तू केलंस कसं? म्हणजे ह्याची काय टेक्निक आहे? इतकं बारीक, यू कॅन सी फाईनली स्लाइस्ड आहे अगदी. हे बघा, हे तुम्ही पाहू शकता. इतकं बारीक. तुम्हाला सांग, तू कापलास कसं पहिलं ते सांग. हो, नक्कीच. प्रेक्षकांना मी सांगेल, हे जेव्हा तुम्ही कापता तेव्हा गाजर, आता समजा गाजरच घ्या, त्याचे पातळ असे काप करून घ्यायचे, एकदम पातळ. आणि त्यानंतरला मग त्याला अजून बारीक करायचे, म्हणजे स्लाइस करायचे त्याला. ओके. असं झालं. त्यावेळी इतकं बारीक होईल. हो, त्यावेळेस इतकं बारीक होईल. आणि नंतरला मग याला थंड पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवून द्यायचं, की छान असं म्हणजे तो क्रिस्पी राहतो आणि व्यवस्थित असं म्हणजे त्याला गोल असा आकसला जातो तो. हो, आकार मिळतो. आणि मग ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे तुमची शिमला मिरची झाली, गाजर झालं, काकडी झाली, हे व्यवस्थित मिक्स करून मग गार्निश म्हणून तुम्ही ठेवू शकता. क्या बात आहे. फाईनली स्लाइस्ड, मस्तपैकी. पण आता आपण बघूया की त्याची डेकोरेशन स्टाईल कशी आहे प्रवीणची. प्रवीण, कशा प्रकारे तू गार्निशिंग करणार आहेस? तर हा आपला गोळा आपण याच्या बाजूला ठेवूयात. आणि हा एक लिंबू ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे ही आपली व्हेजिटेबल हैदराबादी बिर्याणी रेडी आहे. व्हेजिटेबल हैदराबादी बिर्याणी नक्की ट्राय करा. थोडासा वेळ लागतो, कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण भात पहिला शिजवून घेतला होता, काही भाज्या उकडून आपण आधीच घेतल्या होत्या, त्यामुळे तिथे थोडासा वेळ लागेल. पण वेळ झाल्यानंतर फ्लेवर जो येईल ना, आ हा हा, नक्की ट्राय करा.
लाल मिरची, मीठ, कोथिंबीर आणि कढीपत्ता. बस एवढंच. बस. एवढ्यामध्ये आपला कोकोनट रायता तयार होणार आहे. हो. आणि हा कोकोनट रायता आपण कशासोबत खाऊ शकतो? हा आपण मगाशी म्हणजे बिर्याणी बनवली त्याच्यासोबत एक ऑप्शन. आणि हो. अजून जर काही दुसऱ्या पदार्थांसोबत जर खायचं म्हटलं तर? हा दुसऱ्या पदार्थांसोबत म्हणजे नॉर्मली आपण ग्रेव्हीज वगैरे किंवा चपातीज वगैरे, ग्रेव्ही किंवा चपाती हे कॉम्बिनेशन सोबत पण आपण खाऊ शकतो. ओके, तर पटकन आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम काय करणार आहोत आपण? सर्वप्रथम आपण करणार आहोत सुरुवात दही आणि खोबरं. पण हे खोबरं आपण एका मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत, बारीक करून घेणार. आता हे खोबरं मी साल काढून घेतलेली आहे याची, जेणेकरून आपला जो रायता बनेल त्याला काळपट असा कलर नाही येणार. पूर्णपणे व्हाईट असणार आहे तो. हो. आता याला पण ग्राइंड करताना फक्त हळू असं बटन हे करून प्रवीण, ही विशेष पद्धत का? कारण आपण मी असं म्हणजे फुल पेस्ट करायची नाहीये तुला? हो, फुल पेस्ट नाही करायची. चालू बंद ह्यासाठी की मला फुल पेस्ट नाही करायची. तर हे आपलं खोबरं बारीक झालेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल की प्रवीणने कशा प्रकारे मिक्सर हाताळलेला आहे. मला असं वाटतं लहान मुलं अशा प्रकारे मिक्सर खूप छान हाताळतील. फक्त चालू बंद करायचं. पण जो वेगळेपणा मिळालेला आहे तो तुम्ही पाहू शकता. पूर्ण पेस्ट झालेली नाहीये, पण देयर इज अ डिफरन्स. आणि तो काय आहे तो आपण बघू शकतो. पूर्णपणे पेस्ट झालेली नाहीये, पण त्याचबरोबर डिफरन्स काय आहे तो आपण पुढे बघूया. तर हे खोबरं बारीक केलेलं आहे आपण एका दह्यामध्ये काढून घेऊयात. डायरेक्ट ह्यामध्येच मिक्स करूया. दह्यामध्ये मिक्स करूयात. पण त्याआधी एका मोठा बॉल मी घेतो इथे. आता प्रेक्षकांना आणि तुलाही प्रश्न पडला असेल की म्हणजे मी मोठा बाउल का घेतला. तर मोठा बॉल मी ह्यासाठी घेतला की नंतरला मी जो टेम्पर याला देणार आहे त्यावेळेस मला व्यवस्थित असं त्याला मिक्सअप करून घेता येईल म्हणून. बरं. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. याच्यासोबत आपण ही हिरवी मिरची ह्याच्यामध्ये ऍड करूयात आणि थोडंसं मीठ. थोडंसं तिखटपणा येईल याला. हो, थोडासा तिखटपणा राहील. व्यवस्थित मिक्स करूयात. तुम्ही पाहिलं असेल की हिरवी मिरची जी वापरलेली आहे ती खूप बारीक चिरलेली आहे. हो. इतकी फाईन की क्या बात आहे. म्हणजे जर काही लोकांना आवडत नसेल तर ते ताटातून बाहेर काढणं किती अवघड जाणार आहे त्यांना. हा प्रश्न मला पडलाय. नाही, पण ताटातून बाहेर काढण्याची गरजच नाही पडणार. नाही, जेव्हा ती तोंडात जाईल तेव्हा पण माहित नाही पडणार की तुम्ही मिरची खाल्लीत करून. ओहो, अच्छा. बरं. तर हे मिक्स झालेलं आहे. आता याचा आपण तडका, म्हणजे मी मगाशी बोललो टेम्पर्ड करायचं आपल्याला, तर याचा आपण तडका रेडी करून घेऊयात. बरं. एक भांड्यामध्ये भांडं गरम करून घेऊयात आणि याच्यामध्ये थोडंसं तेल आपण ऍड करूयात. तेल गरम झालं की हा आपले इन्ग्रेडियंट्स बाकीच्या याच्यामध्ये ऍड करून घेऊयात. आता हे इन्ग्रेडियंट्स पण ऍड करताना तुमची म्हणजे हे सर्व फटाफट टाकणं फार गरजेचं आहे. अदरवाईज तुम्ही पहिला जो इन्ग्रेडियंट टाकलेला आहे म्हणजे काही मोहरी वगैरे किंवा जिरा ते जळून जाईल. बरोबर. त्यामुळे तुम्ही घाई केली पाहिजे अशा वेळेस. पुस्तकामध्ये आपण वाचलेलं घाईने केलेलं कुठलंही काम चांगलं नसतं, पण इथे प्रवीण मात्र आपला वेगळा उपदेश करतात की इथे स्वयंपाक करताना काही गोष्टी आहेत ते करत असताना तुम्हाला थोडीशी घाई करावी लागेल.
नाहीतर मग तुमचंच म्हणजे जे नुकसान होणार आहे, नुकसान कारण होणार ते आहे, जळून जाईल. जळून जाईल. त्यामुळे इथे घाई करणं फार गरजेचं आहे. आणि हे टेम्पर्ड करतानाही गॅसची फ्लेम तुम्ही लहान ठेवा, जेणेकरून हा अपघात होणार नाही. हो, क्या बात आहे. मंद आचेवर तुम्ही हा पूर्ण प्रयोग करायचा आहे, त्यामुळे तुमचे साहित्य व्यवस्थित. ओके. तर आपलं हे ऑइल गरम झालेलं आहे. आणि अशा प्रकारे प्रवीणने घाई करायला सुरुवात केलेली आहे. थोडी उडीद डाळ, कढीपत्ता, कढीपत्ता आणि थोडी ड्राय रेड चिली. छान असा फ्लेवर आलेला आहे. आपलं हे टेम्पर्ड रेडी आहे. आपण पटकन दह्यामध्ये ऍड करून घेऊयात. डायरेक्ट ऍड करायचं हो, आपण? डायरेक्ट ऍड करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करूयात. तर हा छान असा आपला कोकोनट रायता रेडी आहे. आपण सर्व करूयात एका बाउलमध्ये. बघायला गेलं तर फार सोपं आहे, तसं खूप काही अवघड नाही. साहित्य अतिशय सोपं आहे आणि आपण पाहिलं की किती इझिली प्रवीणने हा प्रकार केलेला आहे. आता फक्त आपण सर्व करून घेऊया. सर्व करूयात. ठीक आहे, आपण याच्यामध्ये टाकलेलं. आता आपण याची गार्निश करून घेऊयात. ही कोथिंबीर ठेवलेली आहे मी इथे. ही थोडी कोथिंबीर याच्यावरती भुरभुरवतो, स्प्रिंकल करतो. तर हा फायनली आपला कोकोनट रायता इथे रेडी आहे. खोबरं ह्याच्या न्यूट्रिशन्स व्हॅल्यू अशा की आपल्या ज्या शरीरामध्ये हार्मफुल बॅक्टेरियाज असतात त्या म्हणजे खोबऱ्यामुळे नष्ट होतात. क्या बात. हां, आणि अजून सांगायला गेलं तर याच्यातून आपल्याला न्यूट्रिशन्स व्हॅल्यू, विटॅमिन्स आणि मिनरल्स बऱ्याच प्रमाणामध्ये मिळतात. बरं. असं. आणि अजून सांगायला गेलं तर याच्यापासून आपल्याला आपली हाडं, शरीरातली हाडं आणि दात हे भरपूर स्ट्रॉंग होतात, मजबूत होतात. क्या बात आहे. म्हणजे खोबरं याचं हे गुण असतील हे जर तुम्हाला माहित नसेल तर याची माहिती सुद्धा प्रवीणने तुम्हाला दिलेली आहे. कोकोनट रायता तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटतो आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया द्या. आणि हो, फक्त नोट नका करू, त्या बनवा. आणि हो, खात राहा, हसत राहा आणि एन्जॉय करा.